यानंतर आपण रसमलाईची पुढची स्टेप पाहूया। यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यात अर्धा लिटर दूध घेतले। आता या दुधामध्ये आपण सगळ्यात आधी घालूया केशर। केशरचा यामध्ये खूप छान फ्लेवर येतो, त्यामुळे केशर रसमलाईमध्ये नक्की घालायचे। यानंतर यामध्ये जाणार आहेत ड्रायफ्रूट्स। स्वीटमध्ये ड्रायफ्रूट्स खूप छान लागतात। काजू, बदाम, पिस्ता याच्यामध्ये ह्याचे बारीक काप करून मी घेतलेले आहे। यानंतर यामध्ये जाणार आहे इलायची पावडर। इलायची पावडरचा फ्लेवर रसमलाईमध्ये खूप छान येतो, त्यामुळे मी आता यात इलायची पावडर घालणार आहे। रसमलाईसाठी जी रबडी बनवली जाते ती खूप जास्त घट्ट नसते, यामुळे याची कन्सिस्टन्सी मीडियमच ठेवायची आहे। आता यात मी टाकणार आहे थोडासा हलकासा फूड कलर। येलो फूड कलर मी इथे घेतलेला आहे। याने रसमलाईला खूप छान असा कलर येईल। मिक्स करून घेऊया। यानंतर यामध्ये आता टाकणार आहे साखरेचा पाक। इथे साखर न टाकता मी जो आपला साखरेचा पाक उरलेला होता तो अर्धा मी रसमलाईमध्ये घेतला आहे आणि अर्धा हा उरलेला पाक याच्यात टाकणार आहे। मिक्स करून घेऊया। आता जवळजवळ 5 ते 10 मिनिटं हा पाक, ही रबडी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे। आता रबडी उकळायला सुरुवात झाली आहे। मिक्स करून घेते। केशर, काजू, बदाम, पिस्त्याचा खूप छान जबरदस्त फ्लेवर येतोय, माझ्या तोंडाला पाणी सुटते। आता मी यात आपण बनवलेली रसमलाई टाकून घेते। सगळी रसमलाई मी याच्यात टाकून घेणार आहे। मिक्स करून घेऊया। स्वीटच्या अशा बऱ्याच रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। यासाठी अप्रतिम मेजवानी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। आता रसमलाई आपली इथे तयार झालेली आहे। गॅसची फ्लेम मी बंद करते। आता सर्व करून घेऊया। अप्रतिम मेजवानीमध्ये आज बनणार आहे अप्रतिम रसमलाई। याच्यासाठी मी गॅसवर ठेवले 1 लिटर दूध। हे दूध तापवून घ्यायचे आणि रसमलाईसाठी दूध नासलेले लागते, यासाठी मी घेतलं आहे विनेगर। 1 चमचा यात विनेगर घ्यायचे। विनेगर टाकून दूध छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतल्यानंतर आता मी गॅसची फ्लेम लावते। जवळजवळ 10 मिनिटं हे दूध उकळू द्यायचं आहे। आता जवळजवळ 5 मिनिटं झालेले आहे आणि हळूहळू दूध आता आपलं घट्ट झालेलं दिसतंय, म्हणजे दूध नासायला सुरुवात झालेली आहे। आता 10 मिनिटांनंतर बघूया, दुधातलं पनीर आणि पाणी वेगळं झालेलं आहे। हिरवं पाणी यामध्ये दिसायला लागलं आहे, म्हणजे हळूहळू पनीर आता यातलं आपलं तयार झालेलं आहे। आणखीन एखाद मिनिट हे असं शिजू द्यायचं आहे। यानंतर हे पनीर आपण एका सुती कापडामध्ये गाळून घ्यायचे आणि मी इथे घेतलेले आहे एक काचेचे बाउल आणि या बाउलमध्ये एक रुमाल अंथरायचा आहे आणि यात हे पनीर टाकून घ्यायचे। अशा प्रकारे मी यात रुमाल टाकून घेतला आहे आणि आता यात हे पनीर असे टाकून घेते। यातलं पाणी छान घट्ट पिळून घ्यायचं आहे। त्याआधी आपण हे पनीर एकदा धुणार आहोत, म्हणजे याच्यातला जो आंबटपणा असतो तो निघून जातो आणि याला नंतर उग्र असा वास येत नाही। रुमाल असा घट्ट पिळून घ्यायचा आणि यातले पाणी सर्व काढून टाकायचे। आता या पाण्याचा वापर आपण पीठ मळायला सुद्धा घेऊ शकतो,
कारण याच्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप असते। हे पाणी मी साईडला काढून घेते आणि आता या नवीन पाण्याने आपण हे पनीर चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे यातला जो आंबटपणा असतो तो निघून जाईल। आता परत मी याला रुमालात छान घट्ट पिळून घेते आणि पिळून झाल्यानंतर याला आपण जवळजवळ अर्धा तासासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहे। आता मी असंच रेस्ट करायसाठी ठेवून देते। आता अर्धा तासासाठी मी पनीर सेट करून ठेवले होते। आता हा रुमाल मी उघडून घेते आणि यातलं पनीर आता छान तयार झालेलं आहे। हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हे खूप छान मळून घ्यायचं आहे, एकदम मऊसूत होईपर्यंत। हाताच्या या साहाय्याने हे पनीर छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता या स्टेपला यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर किंवा मैदाही तुम्ही घेऊ शकता। मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतले। कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर पुन्हा छान व्यवस्थित मळून घेऊया। पूर्ण पनीर एकजीव होईपर्यंत, एकदम मऊसूत गोळा होईपर्यंत हे मळून घ्यायचं आहे। जवळजवळ 10 मिनिटे हे पनीर मी छान हलक्या हाताने मळून घेतले। माझ्या हाताला हलकासा तेलकटपणा दिसून येतोय इतपत हे पनीर छान मळून घ्यायचे। आता याच्या छोट्या छोट्या टिक्क्या बनवायच्या, रसमलाईच्या शेपमध्ये अशा प्रकारच्या मी टिक्क्या बनवून घेणार आहे। 1 लिटरमध्ये साधारण 12 ते 15 टिक्की बनवून इथे तयार झालेल्या आहेत। या शेपमध्ये मी टिक्की बनवली आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही गोल शेपमध्ये पण बनवू शकता, पण परफेक्ट रसमलाईसाठी अशा प्रकारचीच टिक्की वापरायची आहे। रसमलाईची पुढची स्टेप पाहूया। यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि यामध्ये टाकणार आहे 1 वाटी साखर। 1 वाटी साखरसाठी मी 5 वाट्या पाणी घेतलेले आहे। हे पाणी यात मी टाकून घेते। आता 10 मिनिटं हा पाक शिजवून घ्यायचा आहे। साखरेचा पाक खूप घट्ट करायचा नाही आहे, फक्त साखर विरघळेल इतपत हे पाणी उकळून घ्यायचं आहे। एकदा याला उकळ फुटली की याच्यानंतर यात टाकायचं आहे रसमलाईसाठी जे आपण बनवलं आहे ते यात टाकून घेऊया। एक एक करून सर्व टिक्की मी याच्यात टाकून घेतले। आता जवळजवळ 10 मिनिटं हे यात शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनिटासाठी आता मी याच्यावर झाकून ठेवून हे छान शिजवून घेते आणि आता मी याच्यावरचं झाकण काढून बघते। वाव, आधीपेक्षा दुपटीने आपली रसमलाई फुललेली आहे छान। आता मी एका बाउलमध्ये ही रसमलाई काढून घेते। सगळ्या रसमलाई आपण यातून काढून घेऊया आणि हे काढल्याच्या नंतर याच्यातला रससुद्धा थोडासा काढून या रसमलाईमध्ये टाकायचा आहे। आता याच्यातला थोडा रस पण मी काढून घेणार आहे। पाकात छान ही रसमलाई भिजली जाईल आणि आणखीन यापेक्षाही फुलेल। आता मी ही अशी थोड्या वेळासाठी झाकून ठेवते। आता आपण रसमलाई सर्व करून घेऊया।